निर्लज्जम सदासुखी म्हणजे काय, किंवा निर्लज्ज लाज नसलेला, या विषयावर बोलण्याचा उद्देश काय तर लक्षात मला असं वाटतं की लाज जेव्हा सोडली जाते किंवा जेव्हा आपण निर्लज्ज होतो तेव्हाच आयुष्यात यशस्वी होतो. खरं तरी ही जी टर्म आहे निर्लज्जम सदासुखी ही आपली म्हण आहे किंवा हे एक टोमणा प्रकारे आपल्याला लहानपणापासून शाळेमध्ये घरामध्ये आपल्याला ऐकायला मिळत आलेलं आहे. पण हे पॉझिटिव्ह सेन्समध्ये घेतलं तर तुम्ही जर थोडासा विचार करून बघा, निर्लज्जम जी माणसं असतात किंवा लाज सोडली जाते त्या ठिकाणी, एक विद्यार्थी असताना आपण जेव्हा लाज सोडतो तेव्हा शाळेमध्ये बऱ्यापैकी यश प्राप्त होतं किंवा स्टेजवर जाण्याचं आहे भीती वाटते, लाज वाटते, किंवा ज्या ठिकाणी आपल्याला संधी उपलब्ध असते आणि आपण लाज वाटते म्हणून आपण स्वीकारत नाही, मग त्यावेळेला संधी नाकारली जाते आपल्याकडून. आणि मग कधी व्यवसायाच्या बाबतीत माझा हा मी या असा व्यक्ती आहे, मी कसा व्यवसाय करू, मला लाज वाटते हा व्यवसाय करायची तो व्यवसाय करायची, म्हणजे गुणवत्ता असताना सुद्धा फक्त लाज वाटते म्हणून आपण तो व्यवसाय केलेला नसतो किंवा त्या ठिकाणच्या संधी आपण वाया घालवलेल्या असतात. आणि मग त्याचा परिणाम काय होतो आयुष्यात, तर अपयश प्राप्त होतं किंवा जे आपल्याला मिळायला पाहिजे होतं ते प्राप्त होत नाही. परिणामतः मग निर्लज्ज होणं मग आवश्यक आहे का, तर बऱ्याच अंशी ही पॉझिटिव्ह टर्म जर घेतली तर बऱ्यापैकी लोक यशस्वी होतील आणि मग आपण गर्वानं म्हणू शकतो की निर्लज्जम सदासुखी.